नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि मला अजून बत्ती केलेली नाही. मी बत्ती करणार आहे. आमच्याकडे ना आज पाणी लेट आलं, त्यामुळे मला झाडांनाही पाणी घालायला उशीर झाला आणि सगळी कामं लेट झाली त्यामुळे. आणि आज दुपारी मी थोडा वेळ झोपले आणि झोपेतून उठल्यानंतर मला मार्केटला जायचं होतं. भाज्या संपल्या होत्या, जे काही सामान संपलं होतं ते पण आणायचं होतं. त्यानंतर आल्यानंतर माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला आणि मग मी इतका वेळ फोनवर बोलत बसली की माझी कामं राहून गेली. ॲक्च्युली मग मी झाडांना पाणी घालत बसले. म्हटलं झाडांना पाणी घालता घालता फोनवर बोलूया. तर अशा प्रकारे आता माऊ येईलच. तर माऊसाठी मला पिझ्झा बनवायचा आहे, पण तो वाला पिझ्झा नाही, ब्रेड पिझ्झा बनवायचा आहे. तर ब्रेडपासून हा पिझ्झा बनवतात आणि खूप टेस्टी लागतो. आणि ब्रेड हा आपल्या सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतोच, त्यामुळे मग जेव्हा तिला असं पिझ्झा खायची जेव्हा इच्छा होते तेव्हा मी तिला बाहेरून पिझ्झा ऑर्डर करून कधीच देत नाही. मी तिला सरळ ब्रेड पिझ्झा बनवते आणि तिला पण तो खूप आवडतो, तिला खूप टेस्टी वाटतो. तर खूप सिंपल रेसिपी आहे आणि एकदम इझिली 5 ते 10 मिनिटांमध्ये ही रेसिपी रेडी होते. तर तुम्हाला सुद्धा संध्याकाळी जेव्हा मुलांना भूक लागते आणि काय बनवावं सुचत नाही, तेव्हा तुम्ही ब्रेडपासून ब्रेड पिझ्झा रेडी करू शकता. आणि त्यासाठी इन्ग्रेडियंट्स पण एकदम घरात आपले अवेलेबल असतात. काही इन्ग्रेडियंट्स नसतील तर तुम्ही आणू शकता, म्हणजे जसं काही मेयोनीज आपल्याकडे असतोच, त्यानंतर बटर पण आपल्या घरात असतंच आणि चीज सुद्धा आपल्याकडे असतंच. तर त्यासाठी पिझ्झा ड्रॉपिंग म्हणून एक सॉस असतो, तो लागतो. तर तो आणला की तुमचं काम झालं. म्हणजे पिझ्झामध्ये जे काही सॉस टाकतात ना, पिझ्झा सॉस, तो लागतो फक्त. तर तो तुम्ही आणू शकता किंवा नाही आणला तर त्याशिवाय सुद्धा तुम्ही रेडी करू शकता. आणि ओरेगॅनो तर आपल्याकडे असतोच. आपण जेव्हा पिझ्झा वगैरे मागवतो तेव्हा पिझ्झाच्या बॉक्समध्ये आपल्याला भरपूर ऑर्गॅनोचे पॅकेट्स मिळतात आणि चिली फ्लेक्सचे पण पॅकेट मिळतात. तर ते जेव्हा आपण सांभाळून ठेवतो तेव्हा अशा वेळेला आपण ते यूज करू शकतो. म्हणून मग मी ते पिझ्झाच्या बॉक्समध्ये जे काही पॅकेट्स मिळतात ऑर्गॅनोचे ते कधीच फेकत नाही. आणि अशा वेळेला आपल्याला ते घरी काही बनवायचं असेल तर आपण ते यूज करू शकतो. त्याचप्रमाणे गार्लिक ब्रेड वगैरे सुद्धा बनवायचं असेल तेव्हा पण आपल्याला हे ऑर्गॅनोचे पॅकेट्स यूज होतात. तर म्हणून मी हे नेहमी यूज करते, कधीही फेकत नाही. तर आता माऊ येईलच 5 ते 10 मिनिटांमध्ये. तुम्ही फटाफट तिच्यासाठी नाश्ता रेडी करते आणि तुमच्याशी पण शेअर करते की मी पिझ्झा ब्रेड कसा बनवणार आहे. चला तर मग फटाफट रेसिपी बघूया. तर आता आमचा चहा उकळतो आहे आणि माऊ आता ट्युशनवरून येईल आणि तिला नाश्ता हवा आहे. तर तिला आज नाश्त्यामध्ये ब्रेड पिझ्झा हवा आहे. तर मी आता पटापट ब्रेड पिझ्झा बनवायला घेते. त्यासाठी मी इथे ब्राऊन ब्रेड आणलेले आहेत. तर ह्या ब्राऊन ब्रेडचा मी पिझ्झा बनवणार आहे आता. तर आता मला पिझ्झा बनवायचा आहे, ब्रेड पिझ्झा. तर ब्रेड पिझ्झा बनवण्यासाठी मला सर्वात आधी लागणार आहे हे पिझ्झा टॉपिंग्स. तर हे पिझ्झा टॉपिंगचं जे पाऊच आहे ते मी आणलं होतं माऊला पिझ्झा बनवण्यासाठी स्पेशली. हे मी अशा प्रकारे पिझ्झावर लावून घेणार आहे. आणि मग त्यानंतर हे आहे मेयोनीज. मुलांना जेव्हा असं ट्युशनवरून वगैरे येतात, संध्याकाळी 6:30-7ची वेळ असते, तेव्हा मुलांना असं काहीतरी टेस्टी आणि यमी असं खायचं असतं. तर हा जो ऑप्शन आहे तो एकदम टेस्टी आणि यमी असाच ऑप्शन आहे. आणि याच्यामध्ये आपण चीजसुद्धा ॲड करणार आहे, त्यामुळे मुलांना हेल्दी ऑप्शनसुद्धा होतो. आणि मी व्हाईट ब्रेड यूज न करता अशा प्रकारे ब्राऊन ब्रेड यूज करते, कारण ब्राऊन ब्रेड हे खूप हेल्दी असतात. व्हाईट ब्रेडमध्ये मैदा असतो आणि ब्राऊन ब्रेडमध्ये मैदा नसतो, त्यामुळे मग मी ब्राऊन ब्रेडच यूज करते. तर अशा प्रकारे हे जे सर्व आपण जे टॉपिंग्स टाकलेले होते ते सर्व मी इथे स्प्रेड करून घेणार आहे. ब्रेडला हे अशा प्रकारे व्यवस्थित सगळं स्प्रेड करून घ्यायचं आहे. आता याच्यावर आपण चीज टाकणार आहोत. माऊला चहा पण लागतो ब्रेड पिझ्झा बरोबर, तर त्यामुळे मी तिच्यासाठी चहा पण बनवते.
चीज क्यूब माझ्याकडे आहे. हे चीज क्यूब मी आता यूज करणार आहे ब्रेडवर टाकण्यासाठी. तर माऊला चीज खूप आवडतं आणि लहान मुलांना जनरली चीज आवडतंच, त्यामुळे मी अशा प्रकारचे चीज क्यूब्स आणून ठेवत असते फ्रीजमध्ये, म्हणजे जेव्हा तिला कधी लागेल तेव्हा मी तिच्यासाठी हे सर्व असं इन्स्टंट रेडी करू शकते. संध्याकाळी मुलांना काय नाश्ता बनवावा, काय खायला बनवावं हे नेहमीच प्रश्न पडलेला असतो आपल्याला. आणि जेव्हा अशा वस्तू आपण आणून ठेवतो, ब्रेड वगैरे सर्व घरात असतं, तेव्हा आपण पटकन इन्स्टंटली काहीतरी मुलांना बनवून देऊ शकतो. तर हा अख्खा चीज मी या ब्रेडला यूज करणार आहे. आता आपल्याकडे एक ऑप्शन असतो, तो म्हणजे आपण तव्याला बटर लावून डायरेक्टली असं सुद्धा आपण करू शकतो, रेडी करू शकतो. याच्यामध्ये अजून एक गोष्ट टाकायची राहिली आहे, ती मी टाकून घेते. आता ह्याच्यामध्ये मी ऑरेगॅनो टाकलेला आहे थोडंसं, आणि रेड चिली फ्लेक्स पण आहेत. तर तुमच्या मुलांना जर आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. आता हे डायरेक्टली असं आपण पिझ्झासारखं तव्यावर तयार करून घेतलं, रोस्ट करून घेतलं तरी चालेल, पण मी तसं नाही करत. मी याला ह्या दुसऱ्या ब्रेडने कव्हर करते अशा प्रकारे, कारण माऊला असं आवडतं. आता याला वरून आपण बटर वगैरे लावून व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. अशा प्रकारे पिझ्झा कटर जर तुमच्याकडे असेल तर त्या पिझ्झा कटरने हे असं आपण कट करू शकतो. बघा, अशा प्रकारे आपले ब्रेड पिझ्झा रेडी आहे. याच्यामध्ये फक्त आपण सॉस टाकायचा. आपला ब्रेड पिझ्झा रेडी आहे. हे थांब, हे घे माऊ तुझं चहा. कसा आहे ब्रेड पिझ्झा? छान आहे, आवडला? गरम आहे चहा, अजून हवाय का? तिला अजून एक ब्रेड पिझ्झा हवा होता म्हणून मी अजून एक रेडी करायला घेतला. तर यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचे टॉपिंगसुद्धा टाकू शकता. आता काही मुलांना शिमला मिरची वगैरे आवडत असेल किंवा पनीरचे तुकडे वगैरे सुद्धा तुम्ही स्प्रेड करू शकता, पण माऊला हे सगळं नाही आवडत म्हणून मी त्याच्यात कोणतेही टॉपिंग्स न टाकता फक्त चीज पासून बनलेला ब्रेड पिझ्झा रेडी करते. कारण तिला फक्त चीज पिझ्झा किंवा फक्त चीज असलेलाच पिझ्झा तिला आवडतो, ब्रेड पिझ्झा आवडतो, त्यामुळे मग मी तिला फक्त प्लेन चीजवाला पिझ्झा बनवलेला आहे. तर हा एकदम यमी आणि टेस्टी लागतो आणि मुलांना खूप आवडतो. माऊला पिझ्झा ब्रेड बनवता किचनची हालत बघा काय झाली, इतका सगळा पसारा झाला. आता मी हे फटाफट किचन आवरते. आज मार्केटला गेली तेव्हा बाजारातून संत्री घेऊन आली. खूप छान अशी फ्रेश अशी संत्री मिळाली मला आणि खूप स्वस्तामध्ये मिळतात, कारण हा संत्रींचा सीझन आहे. त्यामुळे मग मी एवढे सगळे ऑरेंजेस घेऊन आली होती, पण थोडेसेच राहिलेत आता. पण थोडासा घसा पण दुखतो ऑरेंज खाल्ल्यामुळे. आणि डाळिंबसुद्धा आणले कारण माऊला खूप आवडतात. तर मी आता हे डाळिंब साफ करून त्याचे जे बिया आहेत ते एका कंटेनरमध्ये भरून ठेवणार आहे फ्रीजमध्ये, म्हणजे जेव्हा तिला खावेसे वाटेल तेव्हा ती डायरेक्टली खाऊ शकते. हे सर्व सीझनल फ्रूट्स आहेत आणि सीझनल फ्रूट्स आपल्याला खाणं फार महत्त्वाचं असतं, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. पण आपण जेव्हा अशा प्रकारे फ्रूट्स रेडी करून जेव्हा फ्रीजमध्ये ठेवतो तेव्हा मुलं पटकन घेऊन खातात. आता हे जे डाळिंब आहे ते मी कंटेनरमध्ये भरून ठेवल्यानंतर तिला जेव्हा खायची इच्छा होईल ती डायरेक्टली घेऊन स्वतःच खाऊ शकते. आणि मी ते काउंटर टॉपवर समोरच ठेवते, म्हणजे जेणेकरून आपल्या डोळ्याला जर ते फ्रूट्स दिसले तर आपण घेऊन खातो. जर ते एकदा आपल्या नजरेआड गेले तर ते खाण्याचं आपल्या लक्षात पण येत नाही. ऑरेंजेस वगैरे पण देताना तिला क्लीन करून मला द्यावे लागतात, स्वतःच्या हाताने घेऊन ती कधीच खात नाही.
पण ठीक आहे, ते खाणं आणि ते फ्रूट्स पोटात जाणं हे जास्त महत्त्वाचं असतं. तर यानंतर मी माझं संध्याकाळचं महत्त्वाचं एक काम जे असतं ते म्हणजे कपडे मशीनला लावायचं. कारण आमच्याकडे पाणी संध्याकाळीच येतं, त्यामुळे कपडे मशीनला संध्याकाळीच लावावे लागतात मला, काहीच ऑप्शन नसतो. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी बाहेर वाळत टाकते ते. काय झालं तुझ्या नाकाला? काय लागलं लालू? लालू संध्याकाळचा माऊचा नाश्ता, फ्रूट्स वगैरे आणि नाईटला मी डिनरसाठी मसाले भात बनवला होता. तर हे सगळं कामं आटोपता स्वयंपाक आटोपता बघा माझ्या किचनच्या काउंटरटॉपची काय अवस्था झाली आहे. तर मला जो किचन काउंटरटॉप मिळालेला आहे तो खूप काही मोठा नाही आहे, पण जेवढा आहे तेवढा भाग मला स्वच्छ, नीटनेटका आणि व्यवस्थित ऑर्गनाइज्ड केलेला आवडतो. मला किचन काउंटरटॉपवर जास्त पसारा कधीच आवडत नाही, त्यामुळे मी कमीत कमी वस्तू कशा काउंटरवर राहतील याचं लक्ष देत असते. माझ्या काउंटरवर मी फक्त सध्या एक मिक्सर ठेवलेला आहे आणि बाकी फ्रूट्स समोर असतात. फ्रूट्सची जी टोकरी असते ती समोर असते. बाकी मी काहीही असं किचनच्या काउंटरटॉपवर ठेवत नाही ज्याच्यामुळे मला खूप पसारा वाटेल. आणि जो काही स्वयंपाक केलेला असतो तो स्वयंपाकसुद्धा मला किचन काउंटरवर ठेवावा लागतो. पण मी टाळते की एक्स्ट्रा काही पसारा आपल्या किचनच्या टॉपवर होईल असं मी खूप टाळत असते. कारण पसारा समोरच दिसतो आणि माझं जे किचन आहे ते हॉलला अटॅच असल्यामुळे एखादं अचानक जर कोणी पाहुणा किंवा कोणी व्यक्ती घरात आली आणि असं जर किचनच्या काउंटरटॉपवर पसारा दिसला तर ते खूप घाण दिसतं. त्यामुळे मी नेहमी असं लक्ष ठेवते की जेणेकरून कमी पसारा होईल आणि तो काउंटरटॉप हा नेहमी क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करत असते. स्वयंपाक आणि इतर काम करताना तर किचन ओट्यावर पसारा होणार हे तर साहजिकच आहे, पण सर्व स्वयंपाक झाल्यानंतर लगेच मी किचन ओटा आवरून ठेवते आणि पूर्ण कामं माझी आटोपल्याशिवाय मी किचनमधून बाहेर पडत नाही. कारण एकदा किचनमधून बाहेर गेलं की पुन्हा किचनमध्ये येऊन क्लिनिंग करायला कंटाळा येतो. त्यामुळे मी किचनचं क्लिनिंग एकदाच सगळं व्यवस्थित नाईटला रोज करते. आणि जेव्हा माझं सगळं व्यवस्थित आवरून होतं ना नाईटला, तेव्हा ते क्लीन किचन बघून मला इतकं छान वाटतं ना. कारण आपली नाईटची सगळी मेन कामं जे असतात ती किचनमध्येच असतात आणि एकदा आपलं नाईटला किचन व्यवस्थित क्लीन झालं की आपलं मेन काम झाल्यासारखं आपल्याला वाटतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर जेव्हा असं किचन क्लीन दिसतं आपल्या डोळ्याला तेव्हा आपल्यालाही खूप छान वाटतं. तर किचन काउंटरटॉपचं क्लिनिंग जे आहे हे माझं रोजच्या रुटीनमधलं एक महत्त्वाचा भाग आहे, जे मी केल्याशिवाय कधीच झोपत नाही. आणि जर नॉनव्हेज वगैरे असेल मग तर रात्री पाणी ओतूनच सर्व धुवून काढते. पण आज मी तसं करणार नाही आहे, कारण मी सध्या फक्त व्हेजच बनवते आहे. मार्गशीर्ष महिना आहे त्यामुळे घरामध्ये व्हेजच जेवण बनतं आहे. आणि एवढा काही घाण झालेला नव्हता तरीसुद्धा एक आपल्याला सवय लागलेली असते ना की किचनच्या आसपास ज्या काही खिडक्या असतात त्या सर्व रोज पुसून काढायच्या. त्यानंतर किचनच्या खाली आपल्या ज्या ट्रॉली असतात त्यावरसुद्धा लगेच हात फिरवून घ्यायचा. म्हणजे ही सवय आपल्याला लागलेली असते. म्हणजे हे रोजच्या रोज जर आपण हात फिरवला तर ते आपलं किचन एकदम क्लीन आणि नीट दिसतं आणि ते आपल्यालाच डोळ्याला खूप सुंदर दिसतं. त्यामुळे रोजच्या रोज जर आपण अशा प्रकारे किचनचं काउंटरटॉप व्यवस्थित क्लीन करून रात्री जर आपण झोपलो तर मला असं वाटतं की रोज ते एकदम क्लीन आणि मेंटेन राहील. तर माझ्या तर रुटीनमधला रोजचा भाग आहे हा किचन काउंटरटॉप क्लिनिंग. आणि माझं किचन जे आहे ना ते खिडकीमध्ये आहे, त्यामुळे धुळीचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे मला ते रोजच्या रोज जर क्लीन नाही केलं की लगेच काउंटरटॉपवर धूळ जमायला लागते आणि त्यामुळे मला ते रोजच्या रोज पुसावंच लागतं. अशा पद्धतीने जर रोज किचन क्लीन केलं तर डीप क्लिनिंगसुद्धा लवकर नाही केली तरी चालते. तर बघा माझं किचन एकदम छान क्लीन असं साफ करून झालेलं आहे. त्यानंतर मला आठवलं की माऊला स्कूलसाठी भेंडीची भाजी द्यायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी डब्यासाठी. तर म्हटलं चला पटापट भेंडीची भाजी पण आपण आत्ताच साफ करून ठेवूया. कारण जर अशा प्रकारे भेंडी कट करून ठेवली तर सकाळी डब्याला जास्त वेळ लागत नाही, लगेच भाजीला फोडणी देता येते आणि डबा लगेच 5 ते 10 मिनटामध्ये डबा रेडी होतो. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी डब्याला काय द्यायचं असेल याचा विचार मी आदल्या दिवशी रात्रीच करून ती तयारीसुद्धा रात्रीच करून ठेवते. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळीचा माझा बराच वेळ वाचतो. तर हे बघा माझं डिनरची प्लेट आता रेडी आहे. आज संध्याकाळी मी सुद्धा थोडासा ब्रेड पिझ्झा खाल्ला होता, त्यामुळे मग मला जास्त भूक नाही आहे म्हणून मी फक्त मसाले भात केला आहे. आणि त्याच्यासोबत आवडतं माझं कॉम्बिनेशन म्हणजे लोणचं. तर आता मी डिनर करणार आहे, मग त्यानंतर उरलेली कामं करणार आहे.
तर रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि माझी सर्व कामं झालेली आहे. उद्यासाठी माऊच्या डब्यासाठी भेंडीची जी भाजी आहे ती पण कापून ठेवलेली आहे, रेडी करून ठेवलेली आहे आणि किचन पण क्लीन झालं आहे. माझं डिनर पण झालेलं आहे. फक्त आता मला थोडासा माऊचा अभ्यास घ्यायचा आहे म्हणून मी तिचा आता अभ्यास घेणार आहे 1 तासभर आणि मग त्यानंतर ॲज युज्युअल व्हिडिओची एडिटिंग वगैरे असते. तर आता व्हिडिओला मी एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट सुद्धा करायला विसरू नका. तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.